केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे शेवटचं बजेट असल्यामुळे सर्वच घटकांचं याकडे लक्ष असेल। मोदी सरकारचं हे अंतरिम बजेट असल्यामुळे यामध्ये फार मोठ्या घोषणा होणार नाहीयेत। मात्र एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक होणार असल्यामुळे यातून अनेकांना खुश करण्याचा प्रयत्न होताना दिसेल। सर्वांचं लक्ष असलेल्या कर सवलतींकडे आता विशेष लक्ष असणार आहे। तर केंद्राने 2021 मध्ये नवी कर रचना आणली होती। त्यामध्ये अधिक सुसूत्रता आणून अधिकाधिक लोकांना नव्या कर रचनेकडे वळवण्याचा प्रयत्न असू शकतो। यासाठी नोकरदार वर्गासाठी कर सवलतीची मर्यादा वाढवली जाऊ शकते। यासोबतच भारताची अर्थव्यवस्था वर्ष 2023 ते 24 मध्ये 7% राहण्याचा अंदाज आहे। चांगला आर्थिक विकास दर आणि नियंत्रणात असलेली महागाई यामुळे रिझर्व्ह बँक देखील व्याजदर कपात करू शकते। तर अर्थसंकल्पातून नेमक्या काय घोषणा आज होऊ शकतात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर किसान सन्मान निधीमध्ये 2000 रुपयांची वाढ होण्याची घोषणा आज होऊ शकते। यासोबतच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतनाचा बेसिक आणि डीए एकत्र करून नवा बेस तयार करण्याची ही घोषणा आज होऊ शकते। यासोबतच मनरेगासाठीच्या खर्चामध्ये घसघशीत वाढ आज अपेक्षित आहे। तर देशातील रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रासाठी मोठं अनुदान जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे। शिवाय इंधनावरील एक्साइज म्हणजेच उत्पादन शुल्कात कपात अपेक्षित आहे। खासगी कंपन्यांकडून वितरित होणाऱ्या लाभार्थ्यांवरील कर रद्द होण्याची सुद्धा आज घोषणा होऊ शकते। यासोबतच संरक्षण खर्चामध्ये वाढ होऊ शकते। शिवाय देशात सध्या सुरू असणाऱ्या पायाभूत सुविधांसाठीच्या खर्चात कपात होऊ नये यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत। यासोबतच काय स्वस्त होण्याची शक्यता आहे तेही आपण पाहूयात। तर सोनं चांदीवरील टॅक्स कमी होऊ शकतो। शिवाय कर मर्यादा 7 लाखांवरून 8 लाखांवर होणार का हे सुद्धा पाहणं आज महत्त्वाचं असेल। शिवाय मोबाईल स्पेअर पार्ट्सवरील आयात कर कमी होऊ शकतो। तर आपण पाहतोय आज अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं काय गोष्टी आज स्वस्त होऊ शकतात। तर यामधून सर्वसामान्यांना नेमकं काय मिळतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर याबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं, त्यांच्या काय आजच्या या अर्थसंकल्पातून अपेक्षा आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे हे थेट आपल्यासोबत त्यासाठी जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय आज अंतरिम अर्थसंकल्प मोदी सरकारचा सादर होणार आहे आणि त्यामधून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळतं, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत काय सांगाल? मोहिनी, नाशिक जिल्हा प्रामुख्याने कांदा आणि द्राक्ष उत्पादनासाठी ओळखला जातो आणि गेल्या काही वर्षांपासून सातत्याने द्राक्ष आणि कांदा शेतीला फटका बसतोय। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं। त्यामुळे या सगळ्या कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेऊयात। काय आज बजेट सादर होतंय, अंतरिम बजेट असणार आहे निवडणुकीच्या तोंडावर, काय करावं सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय वाटतं? नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्यासाठी उत्पादक म्हणून मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये। सरकारने, केंद्र सरकारने आजचं जे अर्थसंकल्प मांडणार आहे, ज्या पद्धतीने सरकार इलेक्शन बोर्डवर असतं आणि सारखं निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती आखत राहतं, ह्याच सरकारने शेतकऱ्यांना एकदम देशोधडी लावण्याचं काम केलेलं आहे। कांदा उत्पादक शेतकरी निर्यात बंदीमुळे परेशान आहे, तर द्राक्ष उत्पादक शेतकरी जे आहे निर्यात पाहिजे तशी होत नाही, म्हणून निर्यातक्षम जे द्राक्ष ते इथं देशात पडून आहे, महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात इथं आहे। ह्या कांद्याच्या उत्पादकांना, द्राक्षाच्या उत्पादकांना थेट बजेटमध्ये स्वतंत्र अशी तरतूद करावी आणि उत्पादन खर्चापेक्षा अधिक कसा दर देता येईल याच्यासाठी या बजेटमध्ये आज केंद्र सरकारने अंतर्भूत अशा सुविधा निर्माण कराव्यात, ह्या महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील द्राक्ष कांदा उत्पादकांच्या प्रमुख मागण्या आहेत। नक्कीच बाबा, काय सांगाल, काय नेमकं कांदा उत्पादकांना हवंय? कांदा उत्पादक असं आहे का या दुष्काळाच्या सावटमध्ये लोकांनी लाल कांदा लावला, तो कमावला। त्या कमावल्यानंतर त्या एकरामध्ये 2 ते 3 ट्रॅक्टर निघतात। त्याच्यावर भाव कमी केले या सरकारने। सरकारने निर्यात बंद केल्यामुळं भाव खूप कमी झाले। त्याच्यामुळं शेतकरी हवालदिल झाले, त्यांना काही उत्पादनाचा खर्च मिळत नाही। त्याच्यामुळं ते नेहमी अडचणीत आले। बँक कर्ज काढून काय करावं मग सरकारने याच्यावर निर्यात उठवून का भाव द्यावा, निदान त्यांनी सरकारने हमी भाव द्यावा। 2000-2500 रुपये तरी कमीत कमी भाव द्यायला पाहिजे। बरोबर।
बाबा, काय नेमकं कांद्याचं गणित आहे? किती खर्च येतोय बाजारात, उत्पन्न आणि सगळं गणित कसं सुरू आहे तुमचं? कांद्याचं गणित असं आहे, भांडवलाच्या लॉसमध्ये कांदा विकावा लागतो आणि असा उत्पादक कोणताच नाही. कोणतंही प्रॉडक्ट बनवताना त्याच्यावर त्याचा नफा काढला जातो, पण शेतकरी असा आहे की त्याच्या उत्पादन खर्चाच्या त्याच्यातून भांडवल पण वसूल होत नाही. अशा पद्धतीने त्याला आणि त्याच्या मालाचा भाव दुसरा ठरवणार आहे. आता ग्राहकांच्यासाठी सरकार स्वस्त आणि पाहतोय शेतकऱ्यांच्या या सगळ्या अपेक्षा आहेत. सरकारने हमी भाव द्यावा, कांदा असेल इतर जी पिकं आहेत त्यांना, आणि एक ठोस असं धोरण निर्याती संदर्भात आखावं जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळतात. नक्कीच अभिजितजी, तर या शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता पूर्ण होतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी. तर आपण पाहतोय आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे आणि त्यापूर्वीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलनामध्ये 10.4% वाढ झाली असून संकलनानं 1.72 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. तर हे आजपर्यंतचं दुसरं सर्वात मोठं मासिक संकलन आहे. एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीमध्ये जीएसटी संकलनात वार्षिक 11.6% वाढ झाली आहे. यासह चालू आर्थिक वर्षातील संकलन हे 16.69 लाख कोटींवर पोहोचलंय. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सनं बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.